405 स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे चेंबूरमध्ये येऊन संवाद केला, काय सांगणार आहे शिवसेनेचा? आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज चेंबूर आणि अणुशक्तीनगरमधील शाखांना भेटी देण्यासाठी आल्या. अणुशक्तीनगरला आले, आता चेंबूरला आले. शिवसैनिक आम्ही लढायला तयारच आहोत आणि आम्ही नेहमी सांगतो की पुन्हा एकदा ही ऐतिहासिक लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आमचं नेतृत्व करणार आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. पुन्हा एकदा आपण ते पारतंत्र्यामध्ये आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीचं हे कामकाज आहे. आज आम्ही त्यांच्याकडून पुन्हा ऊर्जा घेतली, त्यांच्याकडून प्रेरणा आम्ही घेत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये एकमेव नेता जर कोण असेल तर आदरणीय उद्धव साहेब, की जे या हुकुमशहासमोर झुकलेले नाही आहेत. हुकुमशहाला टक्कर देण्यासाठी त्यांनी सज्जता दाखवली आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मोठ्या संघामध्ये शिवसैनिकांची उपस्थित होती, काय सांगणार आहे? आणि 2 विधानसभा त्याचे दौरा होता. बघा, फक्त शाखेला आज भेटायला उद्धवसाहेब आले तर आज हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आलेत. तर जाहीर सभा आम्ही बोलवली असती तर या ठिकाणी आम्हाला मैदान पण नाही तेवढं की मोठी जाहीर सभा आम्ही घेऊ शकतो. आणि आज या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता आम्हाला कळलं की उद्धवसाहेब येणार आहेत. तर हे कट्टर शिवसैनिक निष्ठावंताची फौज या ठिकाणी आले आणि निष्ठावंत हे निष्ठावंत असतात. आम्ही आहोत आणि आम्ही काहीतरी करून दाखवणार आणि गद्दारांना आम्ही गाडणार. त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि शिक्कामोर्तब करण्यासाठी जनता वाट बघत आहे निवडणुकीची. काय सांगाल? लोकसभा निवडणूक आलेली आहे, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि साहेबांचा पण त्या पद्धतीने आता दौरा सुरू झालेला आहे. आम्ही कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, परंतु हे पळपुटे आहेत. हे अजून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊ शकत नाहीत. सिनेटची निवडणूक यांनी पुढे ढकलली. पदवीधरची निवडणूक आगामी काळामध्ये होईल की नाही हे पण सांगता येत नाही, परंतु त्यांचा फक्त डोळा दिल्लीवर आहे. त्याच्यामुळे लोकसभा निवडणूक मात्र ते घेतील असं वाटतं आहे. आणि श्रीराम मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन झालं, परंतु खरा राम हा शिवसैनिकांमध्ये, आमच्या उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये खरा राम आहे वसलेला. त्याच्यामुळे खरेपणा जो आहे तो आमच्यामध्ये आहे, खोटेपणा त्यांच्यामध्ये दडलेला आहे. या खोटेपणाचा वध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आदित्य ठाकरे आले, संजीव राऊत आणि आपले देशसाहेब पण आले, काय विशेष होतं? बघा, दुग्ध शर्करा योग आहे. मी म्हणतोय की आज आम्हाला आदरणीय उद्धवसाहेब येणार अशीच माहिती होती, परंतु त्यांच्या बरोबरीने आगामी काळामध्ये संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले आदित्य साहेब आले, ज्यांच्या लेखणीतून सकाळी सामन्यामध्ये आमच्या विरोधात काय छापून येईल अशी भीती बाळगणारे, म्हणजे ज्यांना घाबरतात सर्वजण, ते संजय राऊत, रोखठोक संजय राऊत ते आले. निष्ठा काय असते हे ज्यांच्यापासून शिकावं ते संजय राऊत आहेतच, परंतु ॲडव्होकेट अनिल परब जे कायद्याची लढाई लढत आहेत संघटनेच्या बाजूने ते आले. अनिल देसाई साहेब ज्यांना आम्ही भावी खासदार म्हणून बघतो ते आले. त्याच्यामुळे आम्हाला आमचा जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. काय सांगाल? 1 वर्ष पूर्ण होईल आपल्या खासदारकीला, आपलं विभाग प्रमुखाला, त्या विषयावर काय आहे? खासदार धोरणाच आहे. नाही, विभाग प्रमुख म्हणून माझी जी कारकीर्द आहे, म्हणजे कधी विभाग प्रमुख झालो आणि सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने आम्ही एकत्रित एक संघपणे आम्ही सोबत काम करतो आहे आणि लढाई लढतो आहे. त्याच्यामुळे विभाग प्रमुख पदाला वर्ष झालं आनंदच आहे, परंतु त्याच्यापेक्षा आनंद आहे की आमचे सर्व शिवसेनेचे सर्व आमचे पदाधिकारी, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवसैनिक यांच्यामध्ये ती चीड निर्माण झाली आहे, जो वणवा पेटलेला आहे, जी आग त्यांच्या मनामध्ये आहे की कधी निवडणुका होतील आणि या गद्दारांना या लोकशाही मार्गाने कधी गाडू, ही जी आग आहे, जो वणवा पेटलेला आहे, तो खऱ्या अर्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की माझी नेहमीच तयारी असते. मी नेहमीच म्हणतो की होरपळून जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे आणि माझ्यासारख्या अनेक शिवसैनिक, अनेक पदाधिकारीसुद्धा त्यांनी ती तयारी ठेवलेली आहे. ज्या शाखेला तुम्ही बनवण्यासाठी प्रयत्न केला आणि ते शाखा आज उभं आहेत आणि उद्धव ठाकरे स्वतः ह्या शाखेमध्ये आज आले, काय सांगतात? शिवसेनेची शाखेची या
1999 रोजी स्थापना झालेली आहे। त्यावेळेला नारायण म्हात्रे म्हणून आमचे शाखा प्रमुख होते। त्याच्या अगोदर आमचे शेरमकर साहेब म्हणून होते। त्या शेरमकर साहेबांनी इथे शिवसेना राबवण्याचा कार्यक्रम जो आहे तो शेरमकर साहेबांच्या हस्ते सुरुवात झाला। पहिले शाखा प्रमुख लालडोंगरचे शेरमकर म्हणून झाले, त्याच्यानंतर नारायण म्हात्रे झाले आणि मग त्याच्यानंतर मी स्वतः 2005 मी शाखा प्रमुखपदी आलो। त्याच्यानंतर काही वर्षानंतर मी उपविभाग प्रमुख झालो आणि माझा आज योगायोग, माझे नशीब असे चांगले आहेत की बरोबर 25 वर्षानंतर कालच मी विधानसभा पदी निवड झाले असताना आणि त्यानंतर आजच लगेचच उद्धव साहेब आले। हे नशीब समजतो की 25 वर्षानंतर उद्धव साहेब आमच्या शाखेमध्ये आले आणि हा जो परिसर आहे संपूर्ण तो भगवमय आहे। शिवसेनेचा एक बालेकिल्ला आहे। जे काही गद्दार गेले त्यांना कोण आम्ही विचारत नाही, पण आज जी शिवसेनेची ही शाखा आहे, मला अभिमान आहे की आज ज्या गद्दारांनी गद्दारी केली त्या गद्दारांना चिरडून टाकण्यासाठी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व शिवसैनिकसुद्धा दररोज शाखेत येतात। त्यांचा मला खरोखर अभिमान आहे। तसंच आमच्या शाखेचे तसेच आमचे शाखा प्रमुख आता अशोक वीर म्हणून आहेत, ते सुद्धा धडाडीने कार्य करत आहेत। आमचे सर्व उपशाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख आहेत, सर्व शिवसैनिक आहेत, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, सर्व शिवसैनिक। आज आम्ही एक कुटुंबासारखे या विभागात राहतोय। जे काही 2-4 गेलेले आहेत त्यांना कोण जुमानत सुद्धा नाही, पण इथे भगवा झेंडा आम्ही कायमस्वरूपी राखतोय आणि राखून ठेवणार। आज आमचे जे एका दिवसामध्ये आमच्याकडे काल संध्याकाळी माहिती पडलं की उद्धव साहेब येत आहेत, पण आमच्या सर्व शिवसैनिकांनी जी मेहनत केली त्यांना पण माझा सलाम आहे की एका दिवसामध्ये सर्वांनी ही जी तयारी केली। आज हे जे वातावरण भगवमय वातावरण केलं, हे सुंदर लाईट, स्टेज, सर्व चांगले बॅनरबाजी हे सर्व केले त्यांनी कालपासून आमच्या सर्व शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी। महिला मंडळ तर आमचं खूप जोरातच आहे आणि कायमस्वरूपी राहील। दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांनी जी मेहनत काल संध्याकाळपासून जी मेहनत करायला सुरुवात केली ती आजपर्यंत आणि आत्तापर्यंत खरोखर मी त्यांना भगवा शिवसैनिकांना सर्वांना भगवामय शुभेच्छा देतो आणि थांबतो। विभाग प्रमुख शिंदे जे आहेत त्यांच्या कसं नेतृत्व वापरतात साहेब, आमचे विभाग प्रमुख जे आहेत ते धडाडीचे आहेत आणि खूप म्हणजे त्यांनी खूप खालच्या पातळीतून म्हणजे साधा एक शिवसैनिक होते, शिवसैनिकानंतर एक गटप्रमुख झाले, गटप्रमुखानंतर एक उपशाखा प्रमुख नंतर शाखा प्रमुखानंतर उपविभाग प्रमुखानंतर विभाग प्रमुख, अशी त्यांनी पदं भोगत आल्यामुळे त्यांना शिवसेनेचे शिवसैनिक काय आहेत, हे तळागाळाचे शिवसैनिक कसे असावेत ह्याचा त्यांना अभ्यास खूप आहे आणि त्या अभ्यासातून ते आपल्या एका शिवसैनिकांना, खूप जणांना त्यांनी आज म्हणजे खूप चांगल्या शिवसैनिकांना आज पुढे घेत आहेत। असे सर्वच शिवसैनिक आमच्या आज ना उद्या पुढे येत राहतील आणि आमच्या शिवसैनिकांच्या पाठीवरती थाप असल्यामुळे आम्ही अगदी खंबीरपणे उभे आहोत, एवढंच सांगू शकतो। काय सांगणार तुम्ही माजी नगरसेवक आणि ह्या वार्डामध्ये तुम्ही नगरसेवक होते, आज उद्धव ठाकरेजी स्वतः दौऱ्याला आले, काय सांगणार? खरं म्हणजे माझ्या प्रभागामध्ये उद्धव साहेबांचे जे आगमन झालं मी भाग्यवान समजतो। आमच्या शाखेमध्ये त्यांनी भेट दिली आणि कमी अवधीमध्ये फक्त सकाळी असं ठरलं की बाबा उद्धव साहेब येणार आहे आणि ही झलक होती फक्त। साहेब येणार म्हणल्यानंतर जे शिवसैनिक निष्ठावान आहेत त्यांनी इथं जी हजेरी लावली ही फक्त शिवसैनिकांची नव्हती, पदाधिकाऱ्यांची हजेरी होती। अजून जर मेसेज पोचला असता तर हे दोन्ही रोड बंद करावे लागले असते आणि माणूस उभा राहायला जागा नसती भेटली। फक्त ही व्हिजिट होती साहेबांची, कारण सर्व शिवसैनिक वाट बघतात की निवडणुका यांच्यामध्ये ताकद असली तर उद्या घेऊ द्या, आम्ही आमची ताकद दाखवू काय निवडणुकीमध्ये आम्ही काय आहोत ते। आणि त्याच्यामुळं हे घाबरलेले पूर्णपणे निवडणुकीला, निवडणूक पुढे ढकलतात। उद्या जरी त्यांनी निवडणूक घेतली तरी त्यांचं काय पानिपत होईल हे त्यांनाच माहिती आहे।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।